तर कसं आहे बघा, साधारण मार्च ते जून हा आहे सापांच्या विणीचा हंगाम. तसं बघायला गेलं तर साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो उंदीर खातो. शेताची जी काही नासधूस उंदीर करतो त्यापासून शेताचं रक्षण होतं. म्हणून आपण सापाला पुजतो हे खरं आहे, पण हे फक्त सापापुरती खरं नाहीये. यामागे एक मोठी चैन आहे. कशी? बरं, साप कुठे राहतो? वारुळात. स्वतः बांधतो वारुळ? नाही, तो दुसऱ्याच्या वारुळात राहतो. म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली ना, आयत्या बिळात नागोबा. ओके, तर हा जो नागोबा दुसऱ्याच्या बिळात राहतो, त्या हा जो नागोबा आहे जो दुसऱ्याच्या बिळात राहतो, ते वारुळ कोणाचं असतं? जमिनीच्या वरती जे वारुळ असतं ना, ते असतं वाळवीचं, आणि जमिनीच्या खाली असतं ते असतं मुंग्यांचं. आता हे जे वारुळ आहे हे आपल्या इकोसिस्टीमचा एक मोठा भाग आहे. त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवूया. पण आता बघा, साप राहतो कुठे? त्या वारुळामध्ये. वाळवींच्या त्या वारुळात साप राहतो. ह्या ज्या वाळव्या आहेत ह्या आपल्यासाठी अगदी सरळ सरळ घातक नसल्या तरी पूर्वीच्या कधी लाकडाची घरं असायची बहुतेक, त्यामुळे ते जे वाड्यांना लाकूड वगैरे असायचं त्यांना ती वाळवी लागली की ते खांब कोसळायचे. ओके, तर ह्या वाळव्यांना खायचं काम कोण करतं नैसर्गिक दृष्ट्या माहितीये? मुंग्या. ह्या मुंग्यांचं आवडतं खाद्य असलेला त्या वाळव्या ज्या आहेत त्यांच्या वारुळात राहतो तो नागोबा. नागोबा मुंग्यांच्या वारुळात फार कमी राहतो, कारण मुंग्यांची वारुळ ही जमिनीच्या खाली असतात. ओके, आता हे एक कनेक्शन झालं. दुसरं कनेक्शन असं आहे की मुंग्यांची जी वारुळ आहे ती खूप मोठी असतात. म्हणजे एका वारुळामध्ये किमान एक काही लाख मुंग्या असतात. मुंग्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र विश्व आहे, त्याविषयी आपण हवं तर नंतर बोलूया. पण सांगायचा मुद्दा आहे की ह्या ज्या मुंग्या आहेत ह्या फक्त आपली इकोसिस्टीम नाही चालवत. असं म्हणतात, म्हणजे मोठी मोठी शास्त्रज्ञ आजकाल हे उदाहरण स्पष्ट करायला लागले आहेत की जर या पृथ्वीवरून मुंगी आणि मधमाशी म्हणजे गांधील माशी जर नष्ट झाल्या तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते, कारण एक अख्खं चक्र डिस्टर्ब होतं. असो, तर ह्या ज्या मुंग्या आहेत ह्या शेताच्या खाली म्हणजे जमिनीच्या खाली 4 ते 5 फुटापर्यंत आपलं वारुळ नेतात. आता हे वारुळ नेताना त्या लाखो मुंग्या ज्या वेळेला ती जमीन करतात, ती जमीन जी काही वरखाली होती, माती वरखाली होते, त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. त्या वारुळाच्या त्या कॉलनीला असलेल्या असंख्य होल्स मधून पाणी जमिनीमध्ये मुरतं, म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग होतं. एक साधारण असं काहीसं ते गणित आहे. आता हे सगळं शेवटी परत उपयोगी कोणाला येतं? शेतकऱ्यांना. ह्या मुंग्यांपासून तयार होणार जे नायट्रोजन आहे, नत्र आहे, ते जमिनीसाठी अत्यंत पोषक असतं, त्यामुळे ती जमीन उपजाऊ राहते. बापरे, इतकं सगळं मुंग्या करतात. हो, इतकं सगळं ह्या मुंग्या करतात. त्यामुळे आपण जो वारुळाजवळ नैवेद्य दाखवतो ना, तो काही सापासाठी नसतो. साप कधीही दूध पित नाही. कृपया या अंधश्रद्धेतून बाहेर या की साप दूध पितो. नाही पित. जे काही आपल्याकडे दारावरती ते नाग वगैरे घेऊन येतात आणि मग ते सापाला दूध पाजतात, तर तो साप दूध पित नाही. त्याला खूप दिवस पाणी देत नाही. त्याला बिना पाण्याचं ठेवलं जातं आणि तो ते जे दूध आहे ते पाणी म्हणून प्यायला लागतो. पण साप दूध वगैरे काही पित नाही. ओके, साप दूध वगैरे काही पित नाही. असो, ही जी चैन आहे ही अशी बसवली आहे. ते लाह्या फुटाण्या त्या वारुळाजवळ त्या मुंग्यांसाठी टाकल्या जातात. त्या वाळवीच्या वारुळाजवळ त्या मुंग्यांनी जावं, त्यांनी त्या वाळवीसोबत ते लाह्या फुट्यानेही खाव्यात वगैरे, असं ते साधारण गणित आहे. आता इकडे काय होतं ना की
आता काय होतं ना, एकीकडे आपण आहे ना नागाला पूजतो आणि दुसरीकडे नाग दिसला की घाबरतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या अंधश्रद्धेमध्ये आहे, अज्ञानात आहे. कारण आपण समजतो दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो, असं नसतं. साप एक तर विषारी असतो किंवा तो बिनविषारी असतो किंवा तिसरी एक कॅटेगरी निमविषारी असतो. ते शास्त्रज्ञ वगैरे जरा थोडं डिटेलमध्ये समजावून सांगतात. पण आपल्या सर्वसामान्यांसाठी एक तर विषारी किंवा तो बिनविषारी असतो. आता या संदर्भामध्ये आणखीन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला वारसा जपूया, चला वारसा निर्माण करूया.